भूगोल दिनाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर काय असं म्हणलं जातं बघा की भूगोल दिवस हा साजरा करत असताना हा वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला पाहिजे. आणि उपक्रम आणि हे सादरीकरण हे कोण करायचं आहे तर विद्यार्थ्यांनी करायचं आहे. पण आपण पाहतो की शालेय जीवनामध्ये सर्व विषयांची तुलना केली तर सगळ्यात नावावरला असणारा विषय सुद्धा विद्यार्थ्यांचा भूगोलच आहे. पण मला वाटतंय आज हा भूगोल दिवस फार आवडीने आपण साजरा करायला लागलो. कारण विद्यार्थिनीने ज्या पद्धतीने इथं प्रकल्पाचं सादरीकरण केलंय ते पाहता मला वाटतंय की इथून पुढे तरी आपल्या शाळेमध्ये हा विषय नावावर राहणार नाही. कारण हा औत्सुक्याचा विषय आहे आणि तुमच्या समोर जेवढे काही प्रकल्प आहेत ज्या विश्वाचं गूढ कुणाला उकललं नाही अशा विश्वाच्या महत्वपूर्ण अशा घटना घडामोडींची माहिती देत हे सगळे प्रकल्प आणि उपक्रम आपल्या समोर आहेत. आणि म्हणून निश्चित अशा उपक्रमामुळं आपल्यामध्ये या विषयाची या संकल्पनाची जी गोडी वाढणार आहे. खरं तर आता मी हे सांगायचं म्हणून सांगत नाही तुम्हाला, ते प्रकल्प खरंच एवढे छान झालेत मॅडम. कारण आतापर्यंत आपले जेवढे काही भूगोल दिनाचे कार्यक्रम झालेले आहेत मला वाटते हा सगळ्यात छान कार्यक्रम हा आहे. कारण इथं ज्या काही प्रतिकृती आपल्या समोर मांडल्या तर त्या प्रतिकृती केवळ दाखवण्यासाठी नाही तर त्या शिकण्यासारख्या आहेत. एवढं त्यामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थिनींनी आपलं कौशल्यपणाला लावलेलं आहे. आणि माहिती होते काय खरं तर इतर खूप काही आहे. तर तिथून स्टेजच्या उजव्या बाजूपासून चौथी एक प्रतिकृती दिली आहे बघा तुमच्या समोर तिथं आहे. कारण आम्ही जेव्हा लहान असताना चंद्राचं आकर्षण फार जास्त असतं, आपण त्याला चांदोमामा म्हणतो. आता तुम्ही म्हणता का नाही मोबाईलचा विषय झालाय आता. पण तिथं जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की चंद्राची एकच बाजू दिसते आपल्याला. आम्ही लहानपणी ते डाग दिसायचे त्याला सावली हरिण असं म्हणायचं, तसा म्हणायचो त्याला. आणि मग ते कुतूहल आहे की नेहमी तेच आपल्याला काय दिसत असते तर ती जी प्रतिकृती आहे त्याच्यामध्ये आपल्याला पृथ्वीचं परिवलन दिलंय आणि चंद्राचं पृथ्वीभोवती असणारं परिभ्रमण तिथं दिलंय. आणि या कारणामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसत असते. आणि म्हणून अशा कितीतरी रहस्यमय अशा प्रकारच्या भौगोलिक घटना आहेत, संकल्पना आहेत. त्या इथे आता प्रत्येक प्रतिकृतीची माहिती विद्यार्थ्यांनी तुम्हाला दिली, मी तितकीशी तुम्हाला सांगत नाही. परंतु हे सादरीकरण त्या दृष्टिकोनातून फार छान झालेलं आहे. मी शिकवत असताना सारखं विद्यार्थ्यांना म्हणतो भूगोलामध्ये ज्या काही संकल्पना आपण शिकत असतो त्या रोजच्या जीवनातल्या आहेत. म्हणजे रोजच्या जीवनातले अनुभव आपण भूगोलात शिकत असतो किंवा भूगोलामध्ये शिकलेल्या संकल्पना घटना घडामोडी आपल्याला कधी ना कधी अनुभवायला मिळत असतात. त्यामुळे हे दूरचं शास्त्र नाही, ते अतिशय जवळच आहे आपल्याला. परंतु कुठेतरी बदलत्या स्पर्धेच्या काळामध्ये न्यूनगंड निर्माण झाल्या सर्वांमध्ये आणि मग हा विषय दुर्लक्षित झालेला आहे. दूर जायची गरज नाही. आता एका मुलीनं आपल्याला ज्वालामुखीच्या बाबतीमध्ये माहिती दिली. तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं असेल तर तिनं 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. पहिला प्रकार तिनं सांगितला होता जागृत ज्वालामुखीचा, दुसरा सांगितला होता निद्रिस्त ज्वालामुखीचा आणि तिसरा सांगितला होता मृत ज्वालामुखीचा. तिनं 2 उदाहरणं तुम्हाला सांगितली होती. जपानमधलं फुजियामा हे जागृत ज्वालामुखीचं उदाहरण आहे की नाही. बॅरन बेट हे निद्रिस्त ज्वालामुखीचं उदाहरण आहे. याच्याही दूर जायची आपल्याला गरज नाही. आश्चर्य वाटेल तुम्ही आता जिथं बसलात ही जागा, हे ठिकाण, हे लातूर, महाराष्ट्र, दख्खन हे सगळं वेगळे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेलं पठार.
म्हणून मी सातत्यानं सांगतो की दूर जायची गरज नाही आपल्याला. आपल्याकडे ऊसाची शेती होते, कापसाची शेती होते, काळी माती आहे की नाही? काळी माती का तयार झाली आपल्याकडे? या भेगीय ज्वालामुखीच्या उद्रेकातनं जो बेसॉल्ट खडक तयार झाला त्याच्या अपक्षयातून ही काळी माती तयार झाली. जो आज शेतकरी आमचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत पिकांचं आणि त्याच्यावर वेगवेगळे उद्योग आहेत. म्हणजे ज्वालामुखी आणि त्याचे फायदे दूर जायची गरज आहे का? निश्चित नाही. तुम्ही काळा दगड बघितला, आपल्याकडे बांधकामाचा दगड असतो, बघितला का सगळ्यांनी? हा ज्वालामुखी प्रक्रियेतनं तयार झालेला बेसॉल्ट खडक आहे. हे उदाहरण, हे नमुने आपल्या जवळ आहेत. सॅम्पल्स म्हणतो तुम्ही तुमच्या इंग्रजीच्या भाषेमध्ये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला जवळच्या आहेत आणि म्हणून हा विषय सुद्धा आपल्या खूप जवळचा आहे. म्हणून आजचा हा जो दिवस आहे केवळ या विषयाचीच गोडी आपल्याला लागावी अशी नाही, तर मला वाटतंय की पृथ्वी आणि निसर्गाची गोडी सुद्धा आपल्याला लागली पाहिजे. खरं तर हा विषय औत्सुक्याचा सुद्धा आहे. आम्हाला सारखं लहान असताना प्रश्न पडतात, पण पुढे आम्ही शालेय जीवनात जेवढे व्यवहारिक होऊन चाललोत बघा की आमच्या भविष्याचा विचार करून की असे प्रश्न आणि अशा चांगल्या उत्सुकतेच्या बाबी आता आमच्यामध्ये राहिलेल्या नाहीत. पाठीवरचं दप्तराचं जे ओझं आहे त्या ओझ्यामध्ये कुठेही उत्सुकता राहिली नाही, केवळ स्पर्धा राहिल्या. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून मग आम्हाला असे कुतूहलाचे जे विषय आहेत तर ते बाजूला पडायला लागलेले आहेत. पण आज ज्या पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये हा दिवस साजरा होतोय, मला वाटतं की निश्चितपणे आपल्यामध्ये कुतूहल जागृत करेल.